नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधी कधी काही गोष्टी कितीही समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी समजत नाही. याचं कारण त्या अनाकलनीय असतात. आणि ज्या व्यक्तीमुळे अशा गोष्टी घडतात किंवा ज्या लोकसमूहामुळे अशा गोष्टी घडतात, तेव्हा अस्वस्थता येते की ही माणसं इतकी अनाकलनीय का वागतात. आणि अनाकलनीय याचा अर्थ असा असतो मित्रांनो, की भले एखादी गोष्ट झालेली आपल्यासमोर घडते, ही आपल्याला आवडत नाही, पण ज्यांनी ती गोष्ट केलीये ती त्याच्या फायद्याची नसेल, त्याच्या भूमिका, त्याचा हेतू यांनाच त्रास देणारी असेल, नुकसान करणारी असेल, तर ही माणसं स्वतःचं नुकसान करून घेण्यासाठी असं का वागतात, हे विचार करणाऱ्या माझ्यासारख्या माणसासाठी अस्वस्थतेचे एक कारण होऊन बसतं. मित्रांनो, माणूस आहोत आपण, आपल्याकडून चुका होतात आणि चुका व्हायला हरकत नाही, माणूस आहे. पण तीच तीच चूक परत का होते? आणि जेव्हा तीच तीच चूक परत परत केली जाते, तेव्हा त्याला चूक म्हणता येत नाही, त्याला गुन्हा म्हणावा लागतो. अर्थात समजा एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीने अशी केली आहे की त्यामुळे त्याचा तोटा आहे पण माझा फायदा आहे, तरी तो फायदा सुद्धा मला मिळत असेल तरी मी अस्वस्थ होतो की हा माणूस असा का वागला. अनेकदा आपण बघतो एखादा माणूस जाणीवपूर्वक एक नाना पाटेकरचा आठवण तुम्हाला सांगतो. नाना पाटेकरनी एक गोष्ट सांगितली होती की तो या सगळ्या अभिनय क्षेत्रात नवीन होता आणि नाटकात वगैरे काम करत होता, बहुधा हमीदाबाईची कोठी. तर त्यामध्ये अशोक सराफ हा यशस्वी अभिनेता होता आणि नाना पाटेकर नवा होता. म्हणजे दोघांना त्या नाटकातून जे मेहनताना मिळायचा, तो मेहनताना नानाला कमी आणि अशोक सराफला जास्त मिळायचा. तर नंतर रिकाम्या वेळात पत्ते खेळायचे, तेव्हा अशोक सराफ हा नानाला पैसे द्यायचे, तर ते उचलून हातात देण्यापेक्षा मुद्दाम पत्त्यामध्ये हरायचा आणि तो डाव नानाने जिंकावा आणि नानाला जास्त पैसे मिळावेत यासाठी अशोक सराफ जाणीवपूर्वक डाव हरायचा. आणि हे नानालाही कळत होतं, पण त्याचा हेतू जो आहे तो नानाने ओळखला होता. आणि म्हणून नाना इतक्या वर्षानंतर आज हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये नाना यशस्वी झाला. तुलनेने अशोक सराफला तेवढा हिंदी चित्रपट बॉलिवूडमध्ये यश मिळालं नाही, तरी आपल्याला त्या पडत्या काळामध्ये किंवा नव्या काळामध्ये अशोक सराफ कसा सांभाळून घ्यायचा हे नाना उलगडून अनेक ठिकाणी सांगतो. मुद्दा असा आहे मुद्दा असा आहे की त्याचा अर्थ नानाला कळत होता की तो अडचणीत आहे, संकटात आहे, त्याला पैशाची गरज आहे, पण नानाचा अभिमान राखून त्याला मदत करावी यासाठी असा अनाकलनीयरित्या अशोक सराफ त्या पत्त्याच्या खेळात हरायचा. ते अनाकलनीय नव्हतं. गरज नसताना, नानाला मदत करायची नसताना अशोक सराफ हरला असता तर मग ते नाना पाटेकरसाठी अनाकलनीय झालं असतं. आणि आपल्या आयुष्यात अशा गोष्टी आपण बघतो, अनुभवतो, की आपल्याला कळत नाही समोरचा माणूस स्वतःचं नुकसान का करून घेतोय. आणि तिथे मग तो माणूस मित्र असो शत्रू असो, आपल्या डोक्याची चक्र चालू होतात, ह्याला झालंय काय. हे मी आज एवढ्यासाठी सांगतोय की आता महापालिका, नगरपालिका, स्थानीय संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. सुप्रीम कोर्टात जो अडसर होता तो निघालेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलंय की येत्या सप्टेंबरच्या आत निवडणुकांचं वेळापत्रक, कार्यक्रम जाहीर झाला पाहिजे आणि त्यामुळे त्या निवडणुका होणार. आणि त्यासाठी सगळेच पक्ष आपापल्या परीने कामाला लागलेले. अर्थात भारतीय जनता पक्ष ही एक संघटनाच राहिलेली नाही, तर भारतीय जनता पक्ष ही कुठल्याही पातळीवरच्या निवडणुका जिंकून देणारी एक यंत्रणा बनलेली आहे. आणि त्यामुळे
लोकसभेनंतर विधानसभेच्या कामाला ते लगेच लागले आणि त्यांनी लोकसभेतलं अपयश धुवून टाकलं. आता विधानसभेत यश मिळवल्यानंतर आनंदोत्सव साजरा करण्यापेक्षा भाजप तातडीने आता होणार स्थानिक निवडणुका भले 6 महिन्यांनी होतील, 8 महिन्यांनी होतील, तर त्याच्या तयारीला लागला होता. आणि तुम्हाला आठवत असेल, यावर मी व्हिडिओ केला होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, पण त्यांचा अतिशय लाडका असा एक विश्वासू सहकारी रवींद्र चव्हाण, जो मागल्या प्रत्येक वेळेला देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये किंवा देवेंद्र फडणवीस सहभागी असलेल्या सरकारमध्ये मंत्रीपदी विराजमान झाला होता, त्याला हे नवं सरकार बनवताना महायुतीचं वगळण्यात आलं होतं. अनेक जण वगळले, पण रवींद्र चव्हाणला वगळल्यानंतर त्याला लवकरच कार्यकारी अध्यक्ष करण्यात आलं भारतीय जनता पक्षाचं. तेव्हा त्याच्यावर नवी जबाबदारी टाकण्यात आली आहे, हे सांगणारा व्हिडिओ मी केला होता. आणि त्याप्रमाणे विधानसभा निवडणुका संपल्यापासूनच भाजप अघोषित असलेल्या स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागलं होतं. आता हळूहळू उरलेले पक्ष कामाला लागलेत. मुद्दा असा आहे मित्रांनो, की लागलेत तयारीला, तर त्यामध्ये उबाठा शिवसेना असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल, हे तिघेही महाविकास आघाडी म्हणून लोकसभेत मोठं यश मिळवणारे, विधानसभेत सपाटून मार खाणारे खरोखरच निवडणुकीच्या तयारीला लागलेत का, तर तसं दिसत नाही. तशा हालचाली दिसत नाहीत. हा, मध्ये कधीतरी ते हर्षवर्धन काय नवीन प्रदेशाध्यक्ष आहेत, जगताप का काय, ते जाऊन मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटले. उद्धव ठाकरेंच्या पक्षातून काही लोकांची गळती लागलेली आहे, काही लोक परत सुद्धा येत आहेत, हे चालू आहे. पण ज्याला निवडणुकीच्या तयारीला लागणं म्हणतात, की एकेका वॉर्डामध्ये, एकेका गटामध्ये, एकेका तालुक्यामध्ये, एकेका जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे संघटना भक्कम करणं आवश्यक असतं, त्यापेक्षा महाविकास आघाडीतले तीनही पक्ष हे आपापल्या परीने मीडियामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी कशी मिळेल याच्या मागे लागलेले आहेत. पण भाजप मात्र यासाठी अतिशय मनापासून तळागाळापर्यंत काम करतोय. आणि याचं कारण आहे की भाजपने 2 गट पाडलेले. एका बाजूला माध्यम, प्रसिद्धी यामध्ये तोंड देणारे प्रवक्ते, नेते आणि संघटना पातळीवर काम करणारे नेते, अशा 2 फळ्या भाजपने करून टाकलेले. आणि त्यामुळे तुम्हाला एक मजेशीर गोष्ट दिसेल की बावनकुळे असतील, कधी चंद्रकांत दादा असतील, कधी देवेंद्र फडणवीस असतील, भातखळकर असतील, असे भाजपचे काही नेते किंवा अगदी फॉर दॅट मॅटर एकनाथ शिंदे यांचे काही नेते हे प्रसिद्धी माध्यमामध्ये धुमाकूळ घालताना दिसतील. पण बाकीचे नेते महायुतीचे हे प्रसिद्धी माध्यमापासून दूर राहून आपल्या पक्षाच्या निवडणुकीच्या तयारीसाठी जिल्हा परिषद, महापालिका वगैरे कामाला लागलेले दिसतात. आणि ज्यांच्यावर ती जबाबदारी सोपवली ते चुकूनही माध्यमामध्ये किंवा प्रसिद्धीच्या झोतामध्ये येताना आपल्याला दिसत नाही. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर शरद पवारांचा राष्ट्रवादी असेल, काँग्रेस पक्ष असेल किंवा उबाठा शिवसेना असेल, यांची सगळी लढाई किंवा सगळी तयारी ही माध्यमांच्या चॅनेलवर किंवा वर्तमानपत्राच्या पानावर दिसते. अगदी युती होणार, आघाडी होणार, कोण आला कोण गेला, या सगळ्या गोष्टी या माध्यमांच्या चर्चेत आहेत, पण जमिनीवर नाहीत. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणाऱ्याची चर्चा चालू आहे. शरद पवार आणि अजितदादा एकत्र येणाऱ्याची चर्चा चालू आहे. पण ही चर्चा जमिनी पातळीवर दिसते का? पवार त्याच्या भतीजा एकत्र येतील ही माध्यमांमध्ये चर्चा आहे, पण कुठल्याही बाबतीत संघटना पातळीवर अजितदादा आणि शरद पवार गट एकत्र येऊन काम करताना दिसत नाही. आणि दुसरीकडे उद्धव आणि राज ठाकरे हे 2 चुलत भाऊ एकत्र येऊन
काही निवडणुका लढवतील याची मीडियामध्ये जाम धुमश्चक्री चालू आहे. पण जमिनी पातळीवर जेव्हा संदीप देशपांडे असेल किंवा काय तो अविनाश जाधव वगैरे अशी मंडळी ज्या पद्धतीत बोलत आहेत किंवा राज ठाकरे संपूर्ण मौन पाळतात, हे बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते की अशी कुठलीही तयारी दोन पक्षांमध्ये हालचालीमध्ये सुद्धा दिसत नाही. आणि मग त्याचा अर्थ लावताना नेमकी हीच परिस्थिती विधानसभेच्या 2-3 महिने आधी होती की नाही याची चाचपणी करावीशी वाटते. तुम्हाला आठवतं मित्रांनो, महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये मोठं यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोणाचा होणार यावरून काँग्रेस आणि उबाठा शिवसेना यांच्यात जुंपलेली होती. त्यावेळचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तर मुख्यमंत्री होण्याच्या तयारीला लागलेले होते. काँग्रेसमध्ये तर 3-4 नेते असे होते की यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडायला लागली होती. आणि उद्धव ठाकरे आपल्या पक्षाच्या बैठकांमध्ये, सभांमध्ये किंवा महाविकास आघाडीच्या एकत्रित कार्यकर्ता आणि नेत्यांच्या सभेमध्ये सुद्धा शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे, थोडक्यात उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून जाहीर झालं पाहिजे, यासाठी उद्धव ठाकरे हट्ट धरून किंवा आग्रह धरून बसलेले आपल्याला दिसले असतील. आणि त्याचा परिपाक काय झाला, शेवटपर्यंत ना उमेदवार ठरवला गेला, ना महाविकास आघाडीच्या 3 पक्षांमध्ये विधानसभेच्या ज्या 288 जागा आहेत त्यांचं समाधानकारक वाटप होऊ शकलं. त्यांच्याबरोबर येऊ शकणारे शेतकरी कामगार पक्ष किंवा कुठला तरी रिपब्लिकन गट, संभाजी ब्रिगेड किंवा बच्चू कडू वगैरे यांना सोबत घेण्याचा विचार सुद्धा, हालचाली सुद्धा त्या विधानसभेपूर्वी 3 महिने झाल्या नाही. माध्यमातून एकमेकावर दोषारोपण करणं किंवा एकमेकांच्या मुद्दे खोडून काढणं, एकमेकांचे युक्तिवाद झिडकारणं यामध्ये यथेच्छ रममाण झालेले होते. आणि त्या चुकीची मोठी किंमत महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत मोजावी लागली. मग ते खापर ईव्हीएम वर फोडायचं, निवडणूक आयोग विकला गेलाय म्हणायचं, हे सगळं ठीक आहे. पण परिणाम जर भोगावे लागत असतील तर अशा बिनबुडाच्या आरोपामध्ये रममाण होऊन चालत नाही, हातपाय हलवावे लागतात. मला आठवतं लोकसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत महाराष्ट्रात पराभव झाला तेव्हा मी भाजपला झोडपून काढणारे 2-3 व्हिडिओ केले होते. 30 वर्षामध्ये कार्यकर्त्यांच्या पाठबळावर जो पक्ष देशात लोकसभेत बहुमत मिळवण्यापर्यंत झेपावला आणि त्यानंतर तो मार्केटिंग वगैरेच्या आहारी जाऊन कार्यकर्त्याकडे पाठ फिरवू लागला आणि त्याचं नुकसान कसं झालंय, त्यामुळे परत एकदा संघटना आणि कार्यकर्ते, स्थानिक नेते, कनिष्ठ दुय्यम पातळीवरचे नेते आणि संघटन यांना भाजपने प्राधान्य दिलं नाही तर लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत होईल. हे मी 2-3 व्हिडिओतून सांगितलं होतं. भाजपने माझं ऐकून असेल किंवा कुठच्यामुळे पण कार्यकर्त्यांकडे आणि संघटनेकडे परत लक्ष वळवलं आणि फक्त स्वपक्षापुरतं नाही तर महायुतीच्या 3ही पक्षांसाठी भाजप आणि संघाने जी मेहनत घेतली त्याचं फळ त्यांना मिळालं. मुद्दा असा आहे की हे सगळं जेव्हा मी सांगतोय तेव्हा लोकसभेची चूक भाजपने विधानसभेला दुरुस्त केली आणि विधानसभा संपल्यानंतर कधी होतील 8 महिन्यांनी 10 महिन्यांनी त्यासाठी स्थानिक निवडणुकीची तयारी सुरू केली. त्यासाठी नव्याने संघटनेचा प्रमुख बदलून नेमला. पण तो बदल विधानसभेच्या पराभवानंतर महायुतीच्या कुठल्याही पक्षामध्ये दिसत नाही. उद्धव ठाकरे आज सुद्धा टोमणे बाजीमध्ये सुखावलेले आहेत आणि त्यांचे जवळचे सवंगडी सुद्धा या सगळ्यामध्ये हेवे दावे करण्यातच रमलेले आहेत. म्हणून रोजच्या रोज उद्धव ठाकरेंना माणसं सोडून जात आहेत, त्याची त्यांना पर्वा नाहीये. जे जातील त्यांना कचरा म्हटलं की आपलं काम संपलं, पण त्या जागी पर्याय उभा करायचा असतो याचं भान राहिलेलं नाही. राजन साळवी किंवा आणखीन कोण, आता कोण चंद्रहार पाटील, हे का जात आहेत, त्यांना थोपवता का येत नाहीये.
कालपर्यंतचे जे महत्वाची माणसं होती ती आज कचरा कशी झाली. भास्कर जाधव यांच्यासारखा उत्साही आणि आक्रमक माणूस आपल्या क्षमतेनुसार आपल्याला पक्षात काम मिळत नाही ही तक्रार वारंवार करतोय. आणि तरी देखील उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे असतील, राज ठाकरे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांना टोमणे मारण्यात रमलेत किंवा त्यांचे सहकारी हे माध्यमात चमकण्यामध्ये रममाण झालेले. त्याचा एकत्रित परिणाम काय होतो बघा मित्र. त्याचा एकत्रित परिणाम हा तुमची संघटना मीडियामध्ये राहते, मीडियामध्ये तुमच्याविषयी प्रचंड सहानुभूती असते, पण प्रत्यक्षात जनमानसामध्ये किंवा संघटना पातळीवर तुमचा बोऱ्या वाजलेला असतो आणि त्याचंच प्रतिबिंब मग मतमोजणीमध्ये पडतं. आणि ही चूक आपण विधानसभेला केली आहे याचं रिअलायझेशन करायला पाहिजे. ठीक आहे, मीडियावर मध्ये तुम्ही काहीही बोला, ईव्हीएमच्या नावाने खापर फोडा, निवडणूक आयोग विकला गेलाय म्हणा, हे सगळं म्हणायलाही हरकत नाही. पण एक गोष्ट विसरायची नाही की त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागतात ना. मग आत्मचिंतन करून आपलं विधानसभेच्या निवडणुकीत काय फसलं होतं याचा गंभीर विचार करणं, अभ्यास करणं, परिशीलन करणं, परामर्श घेणं आणि त्यातून पुढे येऊ घातलेल्या निवडणुकीत एकेका निवडणुकीच्या बूथवर, मतदान केंद्रावर आपण आपला जाणारा तोल कसा सावरू शकतो याचा विचार करणं आणि आराखडा तयार करणं आवश्यक आहे, जे भाजप करतोय. विधानसभेत जिंकल्यानंतर सुद्धा भाजप ते करतोय. विधानसभेत आपण जी चूक सुधारली त्याची पुनरावृत्ती स्थानिक निवडणुकात व्हावी म्हणून भाजप प्रयत्न करतोय. तो काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट किंवा उभाठा शिवसेना हे आपल्या चुका सुधारण्यासाठी का प्रयत्न करत नाही याचं म्हणूनच कुतूहल वाटतं मित्र. द्यायचं असेल ते का आपल्याकडे उक्ती आहे ना, मराठीत वाक्प्रचार आहे, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला गरज असेल तर त्यांनी आम्ही कितीही अशी बसलो तरी आम्हाला मतं दिली पाहिजेत. नसेल तर मराठी मतदार कर्मदारिद्र्य आहे असं म्हणणार आहात का तुम्ही. परत एकदा महापालिका निवडणुकीत सपाटून मार खाल्ला, मग संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे काय म्हणणार आहेत, आदित्य ठाकरे काय म्हणणार आहेत. मराठी माणूस कर्म कपाळ करंट आहे, त्याला मराठी अस्मितेची कदर उरलेली नाही. आम्ही आमच्या पातळीवर लढलो पण काय उपयोग. मतदार साथ देत नाही, मराठी माणूस साथ देत नाही, म्हणून तुम्ही खापर कोणाच्या डोक्यावर फोडणार, मराठी माणसाच्या. पण तो मराठी माणूस गोळा करणं, त्याला लढवय्या बनवणं, त्याला शिवसेनेसाठी, उभाठा शिवसेनेसाठी मैदानात आणणं, यामध्ये बाळासाहेबांनी आयुष्यातली बहुमोल 40 वर्ष घालवली. ती टिकवली असती तरी उद्धव ठाकरे यांच्यावर आजची नामुष्की आली नसती. त्यामुळे राज ठाकरे बरोबर आले काय होईल, अमुक झाल्यावर काय होईल याची फिकीर करण्याची गरज नसते. तुम्ही तीच फिकीर करत बसलाय की गणित कशी जमवायची, कार्यकर्ता कसा जमवायचा याचा विचार नाहीये, समीकरणं कशी जमवायची. समीकरणं जमवणारे पक्ष म्हणजे डावे, समाजवादी वगैरे वगैरे. शिवसेना नाही. शिवसेना ही कार्यकर्ता आणि तरुण गोळा करणारी संघटना आणि पक्ष आहे. आणि जेव्हा तो तेवढंच करत नाही तेव्हा तो एक राजकीय पक्ष बनतो, पण संघटना म्हणून उरत नाही. आणि म्हणून तीच चूक जर शिवसेना परत करत असेल तर मग त्याला गुन्हा म्हणावा लागतो. हे एकनाथ शिंदे करतायत, पण उद्धव ठाकरे करतायत का. आदित्य ठाकरे असतील, कोण अनिल देसाई असतील, परब असतील, अनिल परब, हे लोक काय करतायत. एकेका जिल्हा, एकेका तालुका पातळीवर काही करतायत का, दिसत तरी नाहीये. हा चर्चेत आहे. यांच्या बैठका घेतल्या, ते मातोश्रीवर आले, त्यांच्या हातात शिवबंधन बांधलं. ते शिवबंधन बांधून संघटना बांधली जात नाही. आणि म्हणून अजब असं वाटतं की त्याच त्याच चुका उद्धव ठाकरे परत परत का करतात. आणि जर ते त्याच त्याच चुका परत करत असतील, हे डोळ्यांना धडधडीत दिसतंय, तर रोज ज्या शिव्या घालण्यामध्ये आपली ऊर्जा आणि वेळ खर्ची घालतोय उबाटा शिवसेना, यावर देवेंद्र फडणवीस खुश असतील तर नवल नाही. कारण या शिव्या घातल्या गेल्या होत्या विधानसभेच्या वेळेला
एक तर तू राहशील किंवा मी राहीन वगैरे वगैरे पर्यंत त्याचा ढिम्म परिणाम देवेंद्र फडणवीसांवर झाला नाही. कारण त्यांना माहिती होतं हे निष्क्रियपणे शिव्याशाप देत बसले तर आपलं एकही मत कमी होणार नाही. त्यामुळे शिव्या शापांना आणि टोमण्यांना उत्तरं देण्यापेक्षा अधिकाधिक कार्यकर्ता गोळा करणं आणि अधिकाधिक मतदार आपल्या गोटात आणणं याला देवेंद्र फडणवीसांनी प्राधान्य दिलं होतं आणि आज सुद्धा त्यांचं प्राधान्य त्याच बाजूला आहे. आणि त्याला उत्तर न देता उद्धव ठाकरे विधानसभेच्या पद्धतीतच आगामी निवडणुकीच्या तयारीला लागले असतील तर फडणवीस आणि भाजप त्यांच्या या कर्तृत्वाकडे बघून सुखावले तर नवल नाही मित्रांनो, नवल नाही. कारण उद्धव ठाकरे तीच चूक परत करतायत. संजय राऊत किंवा जे कोणी त्यांचे नेते आहेत ते तेच करतायत. तो भाजप सुखावला तर नवल कुठलं मित्र, नवल कुठलं. असो आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.